नमस्कार, मी एस वाघमारे, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, मशिनिस्ट ट्रेड, श्री गुरु गोविंद सिंग जी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड। आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत चिजल या हँड टूलबद्दल माहिती। चिजललाच मराठीमध्ये छन्नी किंवा छिन्नी असेही म्हणतात। हे आहेत आजच्या सेशनचे लर्निंग आउटकम। यामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत चिजल म्हणजे काय, चिजलचे मुख्य भाग किंवा पार्ट्स कोणते आहेत, चिजल अँगल, त्यानंतर चिजलचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे उपयोग, स्पेसिफिकेशन ऑफ चिजल, चिजल वापरताना कोणती काळजी घ्यावी याची आहे, हे सर्व आजच्या सेशनचे लर्निंग आउटकम असणार आहेत। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला आपण पाहूया की चिजल म्हणजे काय। चिजल हा एक हँड टूल आहे ज्याचा समोरचा टोक असतो तो टोकदार असतो आणि तो लाकूड, धातू किंवा दगड यासारख्या सामुग्री कापण्यासाठी, आकार देण्यासाठी किंवा कोरण्यासाठी वापरला जातो। आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं असाल की दगडापासून मूर्ती बनवली जाते, तर त्या दगडापासून मूर्ती बनवत असताना पण किंवा त्या मूर्तीला आकार देण्यासाठी पण या चिजलचा उपयोग केला जातो। किंवा मेटल इंडस्ट्रीमध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये मेटल कापण्यासाठी सुद्धा या चिजलचा उपयोग केला जातो। त्यानंतर आणखीन याचं दुसरं ॲप्लिकेशन म्हणजे सुतारकाम किंवा कार्पेंट्री, या शॉपमध्येही या चिजलचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो। त्यानंतर आपण पाहूया की या चिजल बनवण्यासाठी कोणतं मटेरियल वापरलेलं असतं। कार्बन स्टील मटेरियल हे जनरली कार्पेंट्री सेक्शनमध्ये जे चिजल वापरलेले असतात त्याच्यासाठी ते मटेरियल असतं। त्यानंतर हायस्पीड स्टील हे मेटल चिजल फॉर ड्युरेबिलिटी, म्हणजे मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये हायस्पीड स्टील किंवा टंगस्टन कार्बाईडपासून बनवलेले हे चिजल असतात। या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की हा समोरचा जो आहे तो कटिंग एज आहे आणि हा कटिंग एज जॉबच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि जेव्हा तुम्ही हॅमरने इम्पॅक्ट फोर्स अप्लाय करता त्यावेळेस तिथं ते मटेरियल रिमूव्ह होत असतं। त्यानंतर आपण पाहूया की मेजर पार्ट्स ऑफ चिजल। चिजल आपण जे आपल्या शॉपमध्ये मशिनिस्ट शॉपमध्ये जे चिजल वापरतो ते फोर्ज कंपोनंट असतं, फोर्जिंग प्रोसेस त्याच्यावरती केलेली असते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की याचे मेन पार्ट्स कोणते आहेत। पहिला जो पार्ट आहे तो हेड, त्यानंतर हा सेंटरचा जो पार्ट आहे तो बॉडी ही जनरली ऑक्टॅगोनल किंवा हेक्झॅगोनल टाईप असते। याचं मुख्य कारण म्हणजे जॉब चिजल पकडत असताना तुम्हाला ग्रीप मिळावी यासाठी याचा जो शेप असतो तो हेक्झॅगोनल किंवा ऑक्टॅगोनल टाईप बनवलेला असतो। त्यानंतर हे जे समोरचं टोक आहे त्याला कटिंग एज असं म्हणतात आणि इथला जो सेक्शन आहे तो फोर्जिंग किंवा याला गरम करून हॅमरने ठोकून हा पार्ट बनवलेला असतो। तर हे आहेत सर्व महत्त्वाचे पार्ट, यामध्ये बॉडी, हेड, त्यानंतर कटिंग एज। त्यानंतर आपण पाहूया चिजल अँगल। चिजल वापरत असताना जेव्हा आपण जॉबवरती चिजल ठेवत असतो त्यावेळेस एका विशिष्ट अशा अँगलमध्ये तो चिजल ठेवलेला असतो, तर त्या ठिकाणी असे वेगवेगळ्या प्रकारचे अँगल तयार होत असतात। तर ते कोणते अँगल आहेत ते आपण पाहूया। सुरुवातीला इथं पहा, समजा हा जॉबचा सरफेस आहे इकडचा, त्यानंतर हा चिजल जो आहे तो याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे। तर ही जी कटिंग एज आहे, कटिंग एज ही एज जर तुम्ही समजा इकडे एक्सटेंड केली आणि हा हॉरिझॉन्टल सरफेस जर असेल तर या अँगलला क्लिअरन्स अँगल असे म्हणतात। त्यानंतर सपोज हा चिजलचा ॲक्सिस आहे, तर त्या ॲक्सिसने बनवलेला म्हणजे चिजलने हॉरिझॉन्टल सरफेसशी बनवलेला अँगल म्हणजे अँगल ऑफ इन्क्लिनेशन किंवा इन्क्लाइंड अँगल असे म्हणतात। त्यानंतर इकडचा जो कटिंग एज आहे, या कटिंग एजने या वर्टिकल लाईनला जो अँगल बनवलेला आहे त्याला रेक अँगल असे म्हणतात। त्यानंतर या दोन कटिंग एजमध्ये जो अँगल बनलेला आहे त्याला पॉईंट अँगल असे म्हणतात। तर हे सर्व अँगल महत्त्वाचे आहेत। यामध्ये परत एकदा पहा, क्लिअरन्स अँगल, अँगल ऑफ इन्क्लिनेशन, पॉईंट अँगल आणि रेक अँगल, तर हे चारही अँगल महत्त्वाचे आहेत। त्यानंतर पुढचा पॉईंट आहे चिजलचे वेगवेगळे प्रकार। मेटल वर्किंग इंडस्ट्रीमध्ये किंवा मेटल वर्किंगमध्ये दोन प्रकारचे चिजल वापरले जातात। एक असतो तो कोल्ड चिजल आणि दुसरा आहे तो हॉट चिजल। कोल्ड चिजलमध्ये म्हणजे जनरली नॉर्मल टेम्परेचरला जे चिजल वापरलेले असतात त्यांना कोल्ड चिजल असे म्हणतात आणि जे हॉट वर्किंग कंडिशनमध्ये जे चिजल वापरलेले असतात, जसे की समजा फोर्जिंग इंडस्ट्री किंवा ब्लॅकस्मिथी इंडस्ट्रीमध्ये जे चिजल वापरलेले असतात त्या ठिकाणी हॉट चिजल वापरलेले असतात।
या व्यतिरिक्तही चिजलचे आणखीन महत्त्वाचे काही टाईप्स आहेत. त्यामध्ये फ्लॅट चिजल, क्रॉस कट चिजल, हाफ राऊंड चिजल, त्यानंतर डायमंड पॉईंट चिजल, हे जे प्रकार आहेत ते त्या चिजलच्या आकारावरून बनवले गेलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा पहिला जो आहे तो फ्लॅट चिजल, या इमेजमध्ये पण इथे तुम्हाला ही फ्लॅट चिजल दिसत आहे. त्यानंतर क्रॉस कट चिजल, ही लास्टवाली क्रॉस कट चिजल आहे. हाफ राऊंड चिजल, ही जी आहे ती हाफ राऊंड चिजल, त्यानंतर डायमंड पॉईंट चिजल. आता या प्रत्येक चिजलबद्दल आपण डिटेलमध्ये याची माहिती घेऊया. तर पहिला जो चिजलचा टाईप आहे तो फ्लॅट चिजल. या ठिकाणी या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की ही फ्लॅट चिजल आहे. फ्लॅट का म्हटलेलं आहे तर हा जो समोरचा पोर्शन आहे तो फ्लॅट बनवलेला आहे आणि ही कटिंग एज आहे. कटिंग एज आहे ही या या चिजलची ही बॉडी आहे आणि हा हेड आहे. या ठिकाणी हा सरफेस जो आहे तो जॉबच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि जेव्हा तुम्ही इम्पॅक्ट फोर्स अप्लाय करता, या ठिकाणी ॲनिमेशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळत असेल, जेव्हा इम्पॅक्ट फोर्स अप्लाय केला जातो तेव्हा इथलं अनवॉन्टेड मटेरियल आपण रिमूव्ह करत असतो. या प्रोसेसला चिपिंग असेही म्हणतात. तर फ्लॅट छिन्नी किंवा फ्लॅट चिजल हा धातू, लाकूड किंवा दगडाचा पृष्ठभाग गुळगुळीत किंवा स्मूथ करण्यासाठी किंवा अनावश्यक भाग काढण्यासाठी या चिजलचा वापर केला जातो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे क्रॉस कट चिजल. क्रॉस कट म्हणजे याच्यामध्ये 90 डिग्रीमध्ये हा चिजलचा समोरचा सरफेस बनवलेला असतो. या चिजलचा उपयोग नाजूक आणि बारीक रेखांची खोदकामे करण्यासाठी तसेच धातू किंवा दगडावर खाचा आणि खड्डे बनवण्यासाठी उपयोग केला जातो. या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की इथं एक स्क्वेअर असा स्लॉट बनवलेला आहे आणि त्या स्लॉटमधलं अनवॉन्टेड मटेरियल जर काढायचं असेल तर या ठिकाणी क्रॉस कट चिजल वापरला जातो. या ठिकाणी असे वेगवेगळ्या प्रकारचे स्लॉट इथं जनरेट करता येऊ शकतात बाय यूजिंग दिस क्रॉस कट चिजल. त्यानंतर या चिजलचा उपयोग रिवेट काढण्यासाठीही या चिजलचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढचा जो टाईप आहे डायमंड चिजल. डायमंड चिजलमध्ये समोरचा जो टोक असतो तो डायमंड शेपचा बनवलेला असतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा डायमंड शेप इथं बनलेला आहे आणि या डायमंड शेपमुळे या चिजलला डायमंड चिजल असे म्हणतात. या चिजलचा उपयोग कोपरे म्हणजे कॉर्नर आणि बारकाईने कोरण्याच्या कामासाठी वापर केला जातो किंवा सजावटीच्या नक्षीकामामध्येही या चिजलचा उपयोग केला जातो. या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता कॉर्नर, या कॉर्नरचं मटेरियल जर समजा आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर आपण डायमंड चिजलचा यूज करू शकतो. त्यानंतर पुढचा जो टाईप आहे तो हाफ राऊंड चिजल. हाफ राऊंड चिजल यामध्ये समोरचं जे टोक असतं, या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता हे समोरचं जे टोक आहे ते सेमी सर्क्युलर टाईप बनवलेलं असतं आणि याचा एनलार्ज व्ह्यू तुम्ही इथे पाहू शकता. हे जे समोरचं टोक आहे या ठिकाणी सेमी सर्क्युलर पार्ट असा बनवलेला असतो आणि हाफ राऊंड छिन्नी ही एक प्रकारची छिन्नी आहे जिला अर्धगोलाकार आकार असतो पण तिच्या वरच्या बाजूचा भाग हा सपाट असतो. ही छिन्नी गोलसर तळ असलेल्या चर किंवा नळ्या तयार करण्यासाठी डिझाईन केली जाते. अशा चरांचा वापर बिअरिंगमध्ये ऑइल वेज म्हणून किंवा बनवण्यासाठी केला जातो. या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता की या ठिकाणी हा जो सरफेस आहे इथला तो सेमी सर्क्युलर बनवलेला आहे. या हाफ राऊंडलाच जर समजा सर्क्युलर असेल तर याला राऊंड चिजल असेही म्हटले जाते. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे स्पेसिफिकेशन ऑफ चिजल. यामध्ये चिजल स्पेसिफाय करत असताना तुम्हाला चिजलची लेंथ तुम्हाला स्पेसिफाय करायची असते, ओव्हरऑल लेंथ. त्यामध्ये बॉडी, हेड आणि हे जे समोरचं कटिंग एज आहे तर याची टोटल लेंथ तुम्हाला स्पेसिफाय करायची असते. जसं की या टेबलमध्ये तुम्ही पाहू शकता की ए म्हणजे या चिजलची टोटल लेंथ आहे. त्यानंतर बी म्हणजे चिजलचं जे समोरचं टोक असतं त्याची विड्थ या टेबलमध्ये पाहू शकता की इथं दिलेले आहे ते 9 दिलेलं आहे. त्यानंतर सी म्हणजे त्याची थिकनेस ऑफ चिजल तर ती आहे 1.50. एक एक्झाम्पलने इथे एक्सप्लेन केलेला आहे. त्यानंतर पुढचा जो आहे तो डी पॉईंट म्हणजे जो फ्लॅट केलेला सरफेस असतो त्याची लेंथ तर ती आहे 40 mm. त्यानंतर ई म्हणजे इथली जी लेंथ आहे जो हेक्झॅगोनल किंवा ऑक्टॅगोनल जो सरफेस बनवलेला असतो त्याची लेंथ म्हणजेच
हा हा पॅरामीटर या ठिकाणी दिलेला असतो. म्हणजे स्पेसिफाय करत असताना तुम्हाला टोटल लेंथ, विड्थ, थिकनेस, फ्लॅट सरफेसची लेंथ आणि जो ऑक्टॅगोनल शेप असतो त्याची लेंथ, तर हे सर्व पॅरामीटर तुम्हाला चिजल स्पेसिफाय करत असताना मेन्शन करायचे असतात. त्यानंतर नंतरचा पॉईंट आहे चिजल वापरत असताना कोणत्या सुरक्षा टिप्स आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत. सर्वप्रथम नेहमी सुरक्षात्मक चष्मा आणि हातमोजे परिधान करायला पाहिजेत, म्हणजे सेफ्टी गॉगल्स आणि हँड ग्लोव्ज असायला पाहिजेत. चिजल नेहमी आपल्याला धारदार ठेवायचे आहेत. धारदार नसतील तर प्रॉपर आपलं मटेरियल रिमूव्ह होणार नाही. त्यानंतर चिजल वापरत असताना योग्य साईजचाच हातोडा तुम्हाला वापरायचा आहे. दुखापत टाळण्यासाठी छिन्नी सुरक्षितपणे हातामध्ये घट्ट पकडली पाहिजे, की हातामधून निसटून नाही गेली पाहिजे. थँक्यू.